आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला होणार सुरुवात। राम मंदिर दानचोरी, पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। सोनम वांगचूक आंदोलनावर ठाम, पत्नी गीतांजली करणार मोर्चाचं नेतृत्व। मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली तर दिल्लीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त। राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। यूपी सरकारकडून एसआयटीचा अहवाल सादर। बीडमध्ये कोणतीही घटना घडली की माझं नाव घेतलं जातं, तर जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याची धनंजय मुंडे यांची खंत। मुंबईसह नवी मुंबई आणि परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा। वर्ध्याच्या विरुळजवळ मालवाहू वाहनाची कारला जोरदार धडक, अपघातानंतर कारनं घेतला पेट। भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू। लॉर्ड्सवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव। भारताचा पराभव करत इंग्लंडनं एकदिवसीय मालिका जिंकली। आणि तब्बल 16 वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कपवर स्पेननं कोरलं नाव। फायनलमध्ये अर्जेंटिनावर 1-0 विजय मिळवत रचला इतिहास। मेसीचं स्वप्न भंगलं। आणि जॉर्डनच्या बेस कॅम्पवरील इराणच्या हल्ल्याला अमेरिकेचं जोरदार प्रत्युत्तर। एरबिलच्या इराणी आर्मी बेसवर अमेरिकेकडून जोरदार हल्ले। बातमीपत्राला आता सुरुवात करूया। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। देशाच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनात केंद्र सरकार आणि आयकर सुधारणा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवणं आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी संबंधित 5 महत्त्वाची विधेयकं मांडण्याची तयारी करत आहे। या अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर जोरदार चर्चा आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून हाय अलर्ट आणि कडक नियमावली जाहीर केलेली आहे। तर प्रस्तावित संसद मार्चसाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याची माहिती आहे। दिल्लीत कलम 163 लागू करण्यात आले। यामुळे रॅली, निदर्शनं किंवा विनापरवानगी एकत्र येण्यावर पूर्णपणे बंदी असणार आहे। संसदेचं अधिवेशन अतिविशिष्ट व्यक्तींची सुरक्षा आणि महत्त्वाच्या सरकारी संस्थांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर बीएनएस कलम 223 अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। तसंच नागरिकांनी कोणत्याही बेकायदेशीर मोर्चात सहभागी होऊ नये आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। सीजेपीनं दिल्लीमध्ये एल्गार पुकारलेला आहे। जंतर मंतरवर जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। जंतर मंतरवर आता आंदोलकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। मोर्चाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही, मात्र आंदोलक सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसतायत। दिल्लीच्या जंतर मंतरवरची ही दृश्य आहेत। आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय। या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नसली तरी देखील आंदोलक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। अयोध्येतील राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीतील कथित आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारांच्या आरोपांप्रकरणी दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। आणि या प्रकरणाच्या तपासासाठी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडून म्हणजेच एसआयटीकडून अंतरिम स्थिती अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे। या सुनावणीकडे देशभराचं लक्ष लागलं असून न्यायालयाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणावर काँग्रेसचे खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी राज्यसभेत नियम 267 अंतर्गत कामकाज स्थगन प्रस्तावाची नोटीस दिलेली आहे। या प्रकरणावर तातडीनं चर्चा घेऊन सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मुद्दा गाजण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बीड जिल्ह्यामध्ये कोणतीही घटना घडली की माझं नाव घेतलं जातं आणि जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो अशी खंत आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे। परळीत IAS अधिकारी किरण गीते यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। वैद्यनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सातत्यानं काम करत असल्याचं सांगतानाच नाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुण्यात निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील यावेळी त्यांनी केली। माझ्या जीवनात एवढा कधीच अस्वस्थ झाला नव्हतो, तेवढा अस्वस्थ कधीच। या बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली, कुठलाही खडा पडला, माझ्या पावती माझ्या नावावर आहेच, माझ्या विरोधात भाषण आहेच। मी म्हणलं गेलंय तरी झालंय कुठं, कुणाचं झालंय, तो कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, घेणं नाही देणं नाही, वाजवा झाला। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सहकार क्षेत्रात खळबळ माजलेली आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। कर्मचारी भरती, बोगस सोनं तारण कर्ज व्यवहारांसह 11 गंभीर मुद्द्यांवर त्यांनी आरोप केल्याचा दावा केला जातोय। तसंच जिल्हा परिषदेचे बँक खातं राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। काय संबंध तुमचा? ही अनुक्रमणिका आहे, असे 11 प्रकरणंही, या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी। आपला भविष्यत्व सोडून साखर कारखान्यांना देखील 250 कोटी रुपये दिलेले आहेत। काय संबंध तुमचा? काय संबंध? जिल्ह्याची बँक नाही, टोटल सगळा मनमानी कारभार। उत्तर सोलापूर तालुक्यातील कळवण येथील शेतकऱ्याला जादूटोण्याची भीती दाखवून जमीन फसवणूक केल्याचा आरोप समोर आलेला आहे आणि या प्रकरणी भोंदूबाबा अशोक खरासह 6 जणांना नोटीस बजावण्याचे आदेश सोलापूर न्यायालयानं दिलेत। या प्रकरणी भोंदूबाबा अशोक खरासह 6 जणांना नोटीस बजावण्याचे आदेश सोलापूर न्यायालयानं दिलेले आहेत। शेतकरी राजाराम बनसोडे यांनी दाखल केलेल्या खासगी फिर्यादीमध्ये आरोपींनी 11 एकर 8 गुंठे जमीन कमी किमतीमध्ये हस्तगत करून नंतर ती कोट्यवधी रुपयांना विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। आरोपींची बाजू ऐकून घेण्यासाठी न्यायालयानं नोटीस बजावली असून हे प्रकरण आता पुढील सुनावणीच्या टप्प्यात पोहोचले। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे लक्ष लागले। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार विलास भुमरे तर उपाध्यक्षपदासाठी भाजपचे दिनेश परदेशी यांच्या नावावर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे। आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची अधिकृत निवड होणार आहे। महायुतीच्या फॉर्म्युलानुसार अध्यक्षपदाची पहिली 2 वर्ष शिवसेनेकडे, त्यानंतर 2 वर्ष भाजपकडे आणि शेवटचं 1 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या वाटपाबाबत मुंबईतील वरिष्ठ नेतृत्वाचीही अंतिम मंजुरी मिळाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे।